आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. आत्मा नमस्ते मॅडम. या आत्मा दिव्य नमस्ते. ब्रह्मांडी ऊर्जेसोबतचा अं, तुमचा प्रवास तुम्ही शेअर करत आहात. बोला अनिताताई. वाचतो वाचतो. पहिली गोष्ट, मेडिटेशन खूप छान आहे. पहिलं मेडिटेशन केल्यामुळे तर खूपच अनुभव आले. आणि अगदी पहिल्या ह्याच्यापासून पहिली आणि सेकंड ह्याच्यामध्ये तर खूप सारे अनुभव आहेत. आणि म्हणजे लहान लहान अनुभव म्हणजे माझ्याकडे जी मुलं येतात बेबी सिटिंग मध्ये, तर त्यांना जेवण देणं, त्या जेवणावरती रेखी करणं. आणि आता तर काही जेवणावरती सकाळी उठलं की सगळे सिम्बॉल आमच्या पूर्ण किचन वरती टाकते. पाण्याला सिम्बॉल देते, त्याच्यामुळे ते पाणी पण ऊर्जावान होतं आणि जेवण पण ऊर्जावान होतं. आणि त्या मुलांमध्ये खूप फरक जाणवला, कारण त्या शांतता आली. म्हणजे एक छोटं बाळ आहे माझ्याकडे 1.5 वर्षाचं, तर ते खूप सतवायचं, म्हणजे सारखं आत्या घे आत्या घे. तर त्याला शांत म्हणजे ऊर्जा दिल्यामुळे ते शांत झालं. आणि जोपर्यंत माझी कामं होत नाही तोपर्यंत एकटाच खेळत असतो सगळ्या मुलांबरोबर. येत नाही, झोपायच्या टायमाला व्यवस्थित झोपतो, म्हणजे सतवणं नसतं अजिबात. आणि सासूचं माझ्या दाढ दुखत होती, त्याला रेकी दिली तर दाढेची सूज उतरली. आणि आता ह्या टायमाला पण म्हणजे एकदम अचानक शनिवारी तिला त्रास झाला, तर थोड्याशा काड्यामधून रेखी दिली, ऊर्जा दिली. आणि ती शांत अगदी एक दिवस पूर्ण झोपली नव्हती, दुसऱ्या दिवशी पण झोपली नव्हती. शनिवार रविवार पूर्ण दिवस. मग रविवारी ऊर्जा दिली, मला काही सुचत नव्हतं पण रविवारी ऊर्जा दिली काड्यामधून, आणि पूर्ण रात्रभर ती शांत झोपली. पण आता व्यवस्थित आहे. आता तिचं खाणं पिणं पण चांगलं आहे, व्यवस्थित आहे. म्हणजे आली होती दुसऱ्या कारणासाठी, पण हे सगळे म्हणजे एक एक काय म्हणतात, बक्षीस त्या टाईप मिळत आहेत सगळी. बोनस म्हणजे म्हणतात त्याला असं बोनस. मनात पण नव्हतं. हा, बोनस. बोनस मिळत आहेत. आजारपणाचं माझ्या म्हणजे कंबरदुखी, नंतर मूळव्याध, हे तर होते, ते तर पहिल्याच ह्याच्यामध्ये गेले माझे. आणि मानेचं पण सतत म्हणजे ना हे असं भरायची पूर्ण मान, गॅस भरायचा. आणि इंजेक्शन घेतल्याशिवाय माझं बरंच नाही वाटायचं, पूर्ण गॅस अगदी मानेपर्यंत. म्हणजे ती तिरपीच व्हायची की मला असं पण नाही असं पण नाही. खूप त्रास व्हायचा. पण ते आता अजिबातच नाही. मूळव्याधीचं झालं. हे ना आता तुम्ही जे सांगितले हे आम्ही पहिल्यांदा ऐकलंय हा. आहे ना. एकदा त्या मुलाला एका अचानक ताप आला होता. हा. त्या दिवशी पण एका मुलाला ताप आला. तो 4थी मध्ये आहे. आणि अचानक ताप भरला. तर मग त्याचं औषध होतं, ते मी औषधाला रेकी दिली. आधी दिली नव्हती रेकी. आधी म्हटलं, त्याची मम्मी म्हणाली, मी काय कोणाला सांगितलं नाही त्यांना, पालकांना. पण असं दिलं औषध तर तापच उतरला नाही. मग परत मग त्याला जवळ घेतलं, त्याच्या डोक्यावरती हात ठेवून रेकी दिली त्याला. अगदी अर्ध्या तासात पूर्ण ताप, अर्ध्या तासाच्या आतमध्येच ताप पूर्ण उतरला, गार वाटला. आणि एकदम खेळायला पण त्याने सुरुवात केली, जेवला व्यवस्थित. म्हणजे त्याची मम्मी म्हणाली, एका डोसमध्ये त्याला ह्या टायमाला फरक पडला, पण मी काय सांगितलं नाही त्यांना तसं. म्हटलं त्यांना पटलं तर बरं ना, कारण हे सगळं वेगळं आहे ना आपलं, म्हणजे वेगळं आहे. जेव्हा अनेक प्रत्येकाला अनुभव लोकांना येतो. रेकी काय आहे, हम्म. दिव्य ऊर्जा काय आहे हे कळत हा, नाही. ते ओके, आपण जर त्यांना योग्य कळत नाहीये. प्रकारे सांगितलं तर ते कळतं पण. हा, कळतं. त्याच्यामुळे खूप आनंद आणि आनंदच आहे. मुलाचं पण, मुलीमध्ये शांतता आली आहे, घरामध्ये सगळी ऊर्जावानच आहेत. म्हणजे घरामध्ये खूप असं शांतता वाटते. आणि राग खूप कमी झाला. म्हणजे सतत चिडचिड होती ना मुलांमध्ये, की किती मस्ती करताय सारखं. पण आता नाही, आता जरा जरी काय बोलायला गेली, अरे बापरे, लगेच कटिंग होते. म्हणजे काय बोललं जात नाही, आणि स्वतःमध्येच खूप शांतता आली आहे. आणि झोप तर तुम्हाला माहितीये, मला 2:30-3 वाजेपर्यंत झोप येत नव्हती. पण आता कामच असतात तशी. पण जी काही झोप मिळते ती पूर्ण झोप झाल्यासारखी, 2-3 तासाची झोप अगदी पूर्ण झाल्यासारखी होते. आणि कामांमध्ये फरक जाणवतोय, जेवणात, सगळ्यांमध्येच आहे. म्हणजे जेवढे ते अनुभव आपण छोटे छोटे ते सगळेच, मेडिटेशन तर खूपच छान आहेत. त्याच्यामध्ये मेडिटेशन करताना तिची ऊर्जा येते, ती जाणवते आता. जी चक्र फील होत आहेत, थोडी थोडी, म्हणजे सुरुवात आहे. अजून माझी 3rd डिग्री पण झाली नाही की पूर्ण आहे, पण जाणवते. म्हणजे एक वेगळं वाटतंय. म्हणजे एक वेगळ्या जीवनामध्ये आपण जगतोय असं वाटतं. तेव्हा कसं, तोच दिवस, तीच कामं, तेच तेच सगळं चालू होतं. खूप सुंदर. खूप छान. खरं तर अनिताई पण ताईकडे आता तसं नाहीये.
आता एक वेगळा दिवस खूप छान. खूपच छान आहे. नेटवर्क असं आहे की अजून जाते येते आहे. आता परत बोला शेवटचं वाक्य अनिताताई. तुमच्याकडे नेटवर्कने थोडीशी सुट्टी दिली होती. हा. हो. त्याला सांगायचं नसेल ब्रह्मांड. म्हणजे खूप छान आहे, खूप आनंद आहे आणि ऊर्जावान आहे. कसं हवेत तरंगल्यासारखं वाटतंय. कामं करताना कंटाळा येत नाही आणि काय शब्द नाही आठवत आहेत आता. तुमचं वय किती आहे अनिताताई? तसं विचारायचं नसते, पण तुमची एवढीशी स्क्रीन दिसते म्हणून विचारते. अजून ते गाठोड आम्हाला येते अजून बघ. माझं 60 वर्ष आता 60 झाली 60 पूर्ण वर्ष. मला. माझी 60 सासू वर्षाच्या 104 वर्षाची आहे. 60 वर्षाच्या एक ताई अगोदरच मुळातच त्या ऊर्जावान आहेत. त्यात प्रश्नच नाही. पण कुठेतरी 6 बाळ त्यांच्याकडे बेबी सिटिंगचे, ते सांभाळणे, 9 घरकाम बाळ आहेत. करणे. किती? 9 बाळ. ओके, 9 बाळ सांभाळणे. त्या बाळांना 9 बाळ आहेत आणि 104 वर्षाची माझी सासू आहे. 104 वर्षाची त्यांची सासूबाई. लक्षात घ्या. या सगळ्या गोष्टीसाठी केवढी ऊर्जा लागत असेल. ताईंचं झोपणं मुळातच लेट होतं. पण या सगळ्यामध्ये जेव्हा आल्या होत्या, तेव्हा खरंच एक थकवा चेहऱ्यावर जाणवायचा. हो, बरोबर हो. आहे ना ताई? हो, हं. हो. थकवा खूप जाणवायचा. बरोबर आहे. खूप जास्त थकवा जाणवायचा, की बा एवढं आणि तो साहजिक तो दिवसभराच्या कामाचा ताण. पण आता तो थकवा कुठंच जाणवत नाही. आणि नाही या जाणवत माऊलीनी आहे. मेडिटेशन कधी केले तर रात्री, मध्यरात्री कारण तिचे ते सगळं आटोपून तिला तो वेळ मिळाला. या कुठल्यातरी वेळेमध्ये मेडिटेशन करावं आणि ऊर्जा कमवावी. ती ही केलेली कमाई 40 दिवसाची. हे जास्त खूप महत्वाचं. ब्रह्मांडाने ते खूप दिलंय, खूप दिलंय. म्हणून थोडं जरी अनेक जण काम म्हणतात केलं ना ना, हां. असं संध्याकाळी मुलं गेली ना, रात्री 9, 9:30ला माझी मुलं जातात. तर गेल्यानंतर असं थकायला व्हायचं, की मी सगळ्यांना माहितीये घरामध्ये मी शांत बसायची खुर्चीवर. मोबाईल घेतलं की मग सीरियल बघायची. म्हणजे त्याच्यामध्ये टाईमपास. मला अध्यात्माची आवड होती. पण आता त्या सीरियलचं तर बघावंसं पण वाटत नाही. जेवढं मेडिटेशन होईल किंवा जेवढे तुमचे व्हिडिओ कव्हर होतील, तेवढे बघावेसे वाटतात आणि काम चालू ओके. असताना, जेवण चालू असताना तेच आम्ही लक्ष कुठे तुझं? मुलं पण सांगतात. पण एक वेगळी एनर्जी येते. तुमचे व्हिडिओ ऐकताना एक वेगळी म्हणजे ऊर्जा वाटते शरीरामध्ये काम करताना. खूप छान वाटतं पण. खरंच ब्रह्मांडाची खूप खूप आभार आहे. आणि हे दिवस मला दाखवल्यामुळे. नाहीतर ह्याच्यामध्ये माझे आजारपणच वाढले असते आणि काय माहिती नाही. पण त्याने खूप सावरलंय. त्याचे खूप खूप धन्यवाद. तुमचे धन्यवाद आणि सर्वांचे धन्यवाद. आत्मा नमस्ते. थँक यू. आत्मा नमस्ते. असं असतं, की आपण म्हणतो, की मला मेडिटेशनला वेळ नाही. मॅडम माझं बिझी शेड्यूल्ड आहे. जर तुम्हाला आवड असेल ना, तर सवड तुम्ही आपोआप काढता. हे हो, हो. उदाहरण आहे. ह्या सगळ्या गोष्टीनंतर आहे. वयाच्या 60 मध्ये आज त्यांनी स्वतःची 3rd डिग्री पर्यंतच 10 वर्षाची रिव्हर्स जर्नी केली आहे. 10 हं. वर्षापूर्वी जेवढं काम व्हायचं, त्या उत्साहाने आता त्या काम करायला लागल्या आहेत. अक्षरशः तुम्हाला लागली. सांगू का अनिताताई, त्या पहिल्या दिवशीची नेसलेली ती साडी, त्या शरीरावर झालेलं त्या कपड्यांचं ओझं आणि आजचं ते सगळं स्वतःचं असं नाहीये की सेशनला आलात हं. म्हणून, पण आता जो हळू प्रत्येक दिवसामध्ये बदल झाला, तो बदल दाखवतो आहे की मी ऊर्जावान होत आहे. कारण कसं असते ना, नाही आतून ती आणि ऊर्जा असेल, चैतन्य असेल, तर ते उत्साह हां. येतो आणि त्या कामामध्ये, त्या असण्यामध्ये, त्या सगळ्या गोष्टीमध्ये तो आनंद मिळवता येतो. नाहीतर नाही मिळवता येत. इच्छा असूनही शरीर थकतं ना. आता शरीराची ऊर्जा वाढली आहे आणि हो, हो. इथंच थांबायचं नाही आहे. तर आपल्याला खूप जास्त ऊर्जा वाढवायची आहे. तुमच्या हातून खूप जास्त चांगले काम करायचे आहे. धन्यवाद. तुम्हीच खरं एक पॉवरफुल आहात. 104 वर्षाच्या एका म्हाताऱ्या व्यक्तीची तुम्ही जी सेवा करता त्यासाठी किती ऊर्जा लागत असेल. खरंच मान्य आहे. मानलं पाहिजे तुम्हाला. एवढं 8-9 मुलांना ती सद्गुरूंची तिथं कृपा आहे. दिवसभर कुठेतरी सांभाळणे जे काही तास असतील, त्यातही तुम्हाला मानलं पाहिजे आणि यामधून तुम्ही मेडिटेशन केलं यासाठी तर खरंच तुम्हालाच किती तुम्हाला ते ब्रह्मांडाचे आहेत. ब्रह्मांडाचे. माझे काहीच नाही. त्याने घडवलंय, तो चालवतोय, तोच सगळं करून घेतोय. मी मी फक्त निमित्त आहे त्याच्यासाठी. फक्त एक निमित्त आहे. शाबासकी
नक्कीच त्या थँक्यू. ब्रह्मांडाचे धन्यवाद, पण एक शाबासकी स्वतःला सुद्धा द्या की तुम्ही ब्रह्मांडाचे इथपर्यंत हां, पोहोचल्यात. आणि देवतेचे नियमित मेडिटेशन करा. त्याने पोहोचवलं. ओके. नियमित मेडिटेशन तुम्हाला आणि अधिक मेन उच्च म्हणजे स्तरावर नकारात्मक पोहोचवणार आहे. हो. नाही, ज्या नकारात्मक विचार असतात ना, ते पहिले निघून जातात. कारण जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा सतत विचार येतात. कोणाचे ज्याच्याशी आपलं देणं-घेणं नाही, ते पण विचार येतात. त्याच्यामुळे कुठेतरी म्हणजे आपलं मन पण विस्कटलं जातं आणि नाही म्हणजे ते तसं सांगू शकत नाही, पण एक वेगळं असतं. पण तसं काही नाही. ते खूप होतं माझ्यामध्ये. सतत काम करताना कोणाचे ना कोणाचे विचार यायचे. मग ते कुठेतरी म्हणजे तो राग-बीग सगळं असं निघायचं. पण मी प्रत्येक टाईमाला सद्गुरूंची माफी मागायची. तेव्हा पण माझ्याकडून काही चूक झाली असेल तर. पण खरंच सगळ्यांनी या, रेकी जॉइन करा. जो काय बोनस म्हणतायत ना मॅडम, खरंच बोनस मिळतो. आणि आम्हाला तर अजून खूप मोठा बोनस मिळायचा आहे. आहे त्याची तर ही सुरुवात आहे. खूप छान आहे. अतिशय अच्छा. सुंदर आहे. खरंच सगळीकडे आनंद आहे आनंद. खूप खूप छान. खूप आत्मनमस्ते खूप धन्यवाद. सर्वांचे. थँक्यू. 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 आनंदी आनंद सगळीकडे. खूप धन्यवाद अनिताताई.